अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण, तिसरं महायुद्ध आणि याचं कारण बनणार हॉर्मुझची सामुद्रधुनी। मंडळी, सध्याच्या घडीला या देशांमधील संघर्ष गेल्या 2 दिवसांपासून इतका टोकाला गेलाय की संपूर्ण जगात याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे। सगळ्यात पहिल्यांदा इराणचे सर्वोच्च नेते असलेले खामेनेई यांची हत्या झाली। त्याचं प्रत्युत्तर म्हणून इराणनं लगेच शेजारच्या आखाती देशांमधल्या अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र डागली। त्यानंतर जगभरात या युद्धानं तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेनं वळण घेतलं असून सगळ्या देशांवर याचे परिणाम व्हायला लागलेत। या जागतिक व्यापाराच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात मोठा फटका कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किमतींना बसला असून जगाच्या बाजारपेठेत तेलाचे दर 9% वाढलेले आहेत। इराणनं जगातील सगळ्यात महत्त्वाचा समुद्री मार्ग हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा इशारा दिल्यानं सौदी अरेबिया, इराक, UAE मधून होणारी तेलाची निर्यात धोक्यात आलेली आहे। त्याचबरोबर भारत, चीन, उत्तर कोरिया या देशांना होणारा तेल, पेट्रोलचा फटका हा जबरदस्त असून यातील काही देश तिसऱ्या महायुद्धात भाग घेतील की काय अशी शंका उपस्थित व्हायला लागली आहे। पण मंडळी, हॉर्मुझची सामुद्रधुनी काय भानगड आहे, तिसऱ्या महायुद्धाचं कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ का बनते, हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, हॉर्मुझची सामुद्रधुनी हा केवळ एक पाण्याचा अरुंद पट्टा नसून ही जागतिक अर्थव्यवस्थेची रक्तवाहिनी आहे आणि ती सामुद्रधुनी सध्याच्या जगातल्या अस्थिर परिस्थितीमध्ये तिसऱ्या महायुद्धाच्या ठिणगीचं कारण बनली आहे। या सामुद्रधुनीचं जर आपण भौगोलिक स्थान बघितलं तर असं लक्षात येतंय की ती सामुद्रधुनी एका बाजूनं इराण आणि दुसऱ्या बाजूनं ओमान आणि UAE या देशांनी वेढलेली आहे। केवळ 33 ते 40 किलोमीटर रुंद असलेल्या या मार्गातून जगातील एकूण खनिज तेलाच्या व्यापारांपैकी तब्बल 20 ते 30% व्यापार होतो। मिडल ईस्ट मधील सौदी अरेबिया, इराक, कुवेत आणि कतार यांसारख्या तेल समृद्ध देशांसाठी ही सामुद्रधुनी जागतिक बाजारपेठेचा एकमेव दरवाजा आहे। जर हा दरवाजा बंद झाला तर जगाच्या अर्थव्यवस्थेचं चाक जागेच रुतायला लागू शकतं। म्हणूनच सध्याच्या अमेरिका, इस्रायल, इराण या युद्धात या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला महत्त्व प्राप्त झालंय। या सामुद्रधुनीचा इतिहास बघितल्यास असं लक्षात येतंय की प्राचीन काळापासूनच हे व्यापारी मार्गांचं मुख्य केंद्र राहिले। 15व्या शतकात पोर्तुगीजांनी यावर ताबा मिळवून मसाल्याच्या व्यापारावर नियंत्रण मिळवलं होतं। त्यानंतर ब्रिटिशांनी या मार्गाचं महत्त्व ओळखून इथं स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं। परंतु 20व्या शतकात जेव्हा खनिज तेलाचा शोध लागला आणि जगाची ऊर्जेची गरज वाढली तेव्हा ही सामुद्रधुनी भूराजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू बनायला लागली। म्हणूनच जगातले बरेच देश या तेल खाणींवर डोळा ठेवून राहायला लागले। त्यानंतर लगेच 1980च्या दशकात इराण आणि इराक यांच्यामध्ये टँकर वॉर झालं होतं, ज्यामध्ये दोन्ही देशांनी एकमेकांच्या तेलवाहू जहाजांवर हल्ले केले होते। तेव्हापासूनच इराणनं वेळोवेळी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला बंद करण्याची धमकी देऊन पाश्चिमात्य देशांवर दबाव आणण्याचं धोरण स्वीकारलं होतं। त्यामुळं या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये इराणचं लष्करी सामर्थ्य आणि अमेरिका आणि इस्रायल यांसारखे मित्र राष्ट्र नेहमीच सावध असतात। सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीचा विचार केला तर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढता तणाव हा तिसऱ्या महायुद्धाकडे झुकायला लागलाय। जर इराणनं प्रत्युत्तर म्हणून किंवा संरक्षण म्हणून हॉर्मुझची सामुद्रधुनी रोखून धरली तर त्याचे परिणाम तिसऱ्या महायुद्धाची नांदी ठरू शकते। ही सामुद्रधुनी बंद होणं म्हणजे जगातील ऊर्जा पुरवठा साखळी तोडण्यासारखं आहे। अशा परिस्थितीमध्ये अमेरिका आणि नाटो देश इराणवर थेट लष्करी कारवाई करू शकतात, ज्यामुळे रशिया आणि चीन सारखे देश इराणच्या बाजूने किंवा तटस्थ राहून आपले हितसंबंध जपायला प्रयत्न करतील। समजा ही गोष्ट घडायला लागली की हे समीकरण तिसऱ्या महायुद्धाकडे झुकणार हे नक्की आहे। त्याचबरोबर मंडळी, या मार्गावरून दररोज सुमारे 2 कोटी बॅरल तेल वाहून नेलं जातं। जर हे थांबलं तर तेलाचे भाव प्रति बॅरल $150 ते $200 वर जाऊ शकतात, ज्यामुळे संपूर्ण जगात महागाईचा भडका उडेल। या संकटामुळे आर्थिकदृष्ट्या सगळ्यात मोठा फटका बसणाऱ्या देशांमध्ये आशियाई देशांचा क्रमांक पहिला लागेल। चीन, भारत, जपान आणि दक्षिण कोरिया हे देश आपल्या ऊर्जा गरजेसाठी मोठ्या प्रमाणावर इराणच्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या तेलावरती अवलंबून आहेत। भारताचे सुमारे 60 ते 70% तेल आयात याच मार्गाने होतं। जर हा तेलाचा पुरवठा खंडित झाला तर भारतातील पेट्रोल, डिझेलच्या किमती गगनाला भिडायला लागतील। देशांतर्गत होणारी वाहतूक व्यवस्था कोलमडेल आणि पर्यायानं अन्नधान्यापासून सगळ्याच वस्तू महाग व्हायला लागतील। त्यासोबत विकसित देशांमध्ये युरोपीय राष्ट्रांना याचा मोठा फटका बसेल, कारण रशियाकडून येणारा गॅस आधीच बंद असल्यानं तो सध्या आखाती देशांवरती अवलंबून आहेत। दुसरीकडे जे देश पूर्णपणे तेलाच्या निर्यातीवर अवलंबून आहेत, जसं की कुवेत किंवा इराक, त्यांची अर्थव्यवस्था ठप्प होईल। याचं कारण म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून त्यांचं तेल बाहेर पडायला मार्गच उरणार नाही। थोडक्यात सांगायचं तर हॉर्मुझची सामुद्रधुनी ही जगाची अशी एक नस आहे जी दाबली गेली तर संपूर्ण जगाला आर्थिक झटका बसू शकतो। म्हणूनच इथली शांतता राखणं हे फक्त आखाती देशांसाठीच नाही तर भारतासह संपूर्ण जगाच्या अस्तित्वासाठी गरजेचं आहे। या अस्तित्वामुळे सुरुवातीला महागाईचा प्रश्न निर्माण होईल आणि त्यानंतर हाच प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न म्हणून समोर येईल। त्यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केल्यामुळे तिसऱ्या महायुद्धाचं बिगुल वाजू शकतं। त्याचबरोबर अमेरिका आपल्या मित्र राष्ट्रांच्या मदतीनं आणि फिफ्थ फ्लिपच्या जोरावर हा मार्ग पुन्हा उघडण्यासाठी इराणवर भीषण हवाई आणि समुद्री हल्ले चढवू शकतो।
या कारवाईला उत्तर म्हणून इराण आपल्या क्षेपणास्त्रांनी इस्रायल आणि सौदी अरेबियातील तेलांच्या खाणींवर लक्ष करेल, ज्यामुळं संपूर्ण मिडल ईस्ट पूर्ण आगीनं धगधगत राहील. जर या संघर्षात अमेरिका ठरवून उतरली तर रशिया आणि चीन यांनी गप्प बसून चालणार नाही. रशियासारखा देश जो आधीच युक्रेन युद्धामुळे पाश्चात्य देशांच्या विरोधात पेटलेला असून तो इराणला लष्करी आणि तांत्रिक मदत पुरवून अमेरिकेला चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करू शकतो. त्याचबरोबर मंडळी, चीनची अर्थव्यवस्था पूर्णपणे आयात होणाऱ्या तेलावरती अवलंबून आहे. जर चीनकडे तेल आणि पेट्रोलचा साठा कमी झाला तर आपला ऊर्जा पुरवठा सुरक्षित करायला चीन आपली नौदल शक्ती हिंदी महासागरात तैनात करेल. यामुळं जगाचे दोन स्पष्ट गट पडतील. एकीकडे अमेरिका, इस्रायल आणि नाटो देश, तर दुसरीकडे इराण, रशिया आणि त्यांना छुपी साथ देणारा चीन. हा संघर्ष केवळ मिडल ईस्ट पुरता मर्यादित न राहता चीनचा समुद्र आणि पूर्व युरोपपर्यंत पसरेल. जेव्हा जगातील महासत्ता एकमेकांसमोर उभ्या ठाकतात आणि त्यांच्या अस्तित्वाचा, ऊर्जेचा आणि आर्थिक समस्यांचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा अण्वस्त्रांचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ तिसऱ्या महायुद्धाची नांदी बनते. हीच नांदी भारतासाठी खूप परिणाम करणारी असेल. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद झाल्यानं आपल्या देशातील वाहतूक, शेती आणि उद्योगधंदे ठप्प होतील. आणि जेव्हा मोठी राष्ट्र आपल्या गरजेसाठी एकमेकांच्या सीमेत घुसखोरी करतील आणि समुद्रातील व्यापार मार्गावर कब्जा करण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा त्यातून निर्माण होणारी साखळी प्रतिक्रिया म्हणजे तिसरं महायुद्ध असेल. त्यासोबतच हॉर्मुझची सामुद्रधुनी ही ती पिन आहे जी काढली तर जागतिक शांततेचा ग्रेनेड फुटायला वेळ लागणार नाही. हे युद्ध केवळ जमिनीसाठी नसून ते ऊर्जेवर आणि ताकदीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी असेल, ज्यामध्ये संपूर्ण जग होरपळून निघू शकतं. बाकी मंडळी, जर तिसरं महायुद्ध झालं तर त्यात भारताची भूमिका काय असेल, जर हे युद्ध झालं तर कोणते देश सहभागी असतील, हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.